सर्वात पहिल्यांदा तर कने गाडीमध्ये पेट्रोल घालून घेतलो बघा। आता गाडीमध्ये पेट्रोल घालून आम्ही निघालोय पन्हाळगडला। आता चालू तर आहे उन्हाळा, तरी पण पावसाचं वातावरण झालंय बघा। आणि वातावरण असलं झालं कने डोळ तृप्त करून सोडणार असलं वातावरण झालं। 60 किलोमीटरचा जो प्रवास होता तो संपवून कने फायनली पन्हाळगड पाशी पोहोचलो बघा। तुम्हाला सर्वात पहिल्यांदा तर बाजीप्रभू देशपांडे यांची मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार, स्टार्टिंगलाच आहे बघा पहिला। त्याच्यानंतर 500 ते 250 मीटर वर आला असा कने तुम्हाला इथं बघायला मिळणार आपल्या महाराजांच्या काळामध्ये कने धान्य कसं ठेवत होते। जेवढं सगळं तुम्हाला मोठं दिसालंय कने हे आपल्या महाराजांच्या काळामधलं धान्य सगळं एका ठिकाणी साठवून ठेवण्यासाठी बनवलेलं होतं बघा। ते इथं तुम्हाला बघायला मिळणार। आणि इथं फक्त कोटार एकच नाही तर इथं 3 कोटार तुम्हाला बघायला मिळणार। आणि हे आता बनवलेलं आहे बघा, घोड्याचं कसलं बनवलं ते सगळं बघून आलो 3 दरवाजापाशी। इथं असं माहिती पण दिल्या बघा। आणि जुन्या काळातलं बांधकाम आणि कोरीव काम कसलं खतरनाक होतं बघा। आणि किल्ल्याच्या वरती मेन विषय म्हणजे तुम्ही धुकाड बघायला का नाही ते तुम्हाला पावसाळ्यामध्येच बघायला मिळणार। आम्हाला हे बघायला मिळालं म्हणजे का नाही पाऊस पडालता म्हणून। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा। तुम्ही पन्हाळगडला फिरायला आलाय का नाही ते मला कमेंट मध्ये सांगा।